मराठी, नाशिक. आणि याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी, आपलं स्वागत. अजितजी, नाशिकला झालं काय? अजितजी, 3 केसेस आतापर्यंत लैंगिक अत्याचाराच्या नाशिक सारख्या एका चांगल्या शहरामध्ये घडताना दिसून येतात. मात्र कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या अशा धर्मांतर रॅकेटवर वचक कधी बसणार? ही टेस्ट केस म्हणून समजायची की मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये देखील आता कॉर्पोरेट जिहाद हळूहळू पाय पसरतोय? अजितजी. विशालजी, या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट जिहाद आहे हे नाशिकच्या या प्रकरणातून समोर आलेलं आहे. मी अभिनंदन करेन नाशिक पोलिसांचं आणि तक्रारदारांचं, ज्यांनी दबाव झुगारत पुढे आल्या आणि तक्रार केली. नाशिक पोलिसांनी SIT याच्यामध्ये स्थापन केलेली आहे. अतिशय सखोल जाऊन आम्ही या सगळ्यामध्ये तपास करणार असं नाशिक पोलिसांनी सांगितलेलं आहे. पण हे सगळं किती धक्कादायक आहे. म्हणजे आमचा धर्म तो चांगला आणि इतर सगळं ते वाईट. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना अशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावरती दबाव टाकायचा, त्यांना आमिष दाखवायचं. यातल्या एका मुलाचं आणि एका मुलीचं धर्मांतर ऑलरेडी झालेलं आहे. लग्न झालेल्या या नराधमांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या कोवळ्या मुलींना दमदाटी करून त्यांच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, गोमांस खाऊ घातलं, नमाज पठणाची जबरदस्ती केली. हे सगळं अतिशय धक्कादायक आहे. आणि या सगळ्यांच्या आता नवीन कायदा आला धर्मांतराच्या विरोधामध्ये, त्या अनुसार त्याच्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली, त्यानंतर विनयभंगाच्या गुन्ह्याखाली, गंभीर गुन्ह्यांखाली अटक होईल. यात मला एक महत्वाचं सांगायचंय, जे आता ही चर्चा ऐकत असतील, HR म्हणजे मानव संसाधन विभाग हा खासगी कंपन्यांमध्ये अतिशय महत्वाचा असतो. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आणि व्यक्तिगत भेटून मागणी याच्यामध्ये अशी करणार आहे की या खासगी कंपन्यांमध्ये विशाखा समित्या, कारण ह्या मल्टीनॅशनल कंपन्या काय सांगतात विशालजी, की आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डचे आहोत आणि आमच्याकडे मानव संसाधनाकडे लक्ष देण्याकरता वेगळा HR आहे. पण या विषयामध्ये नाशिकच्या प्रकरणात HR ला देखील सहआरोपी करण्यात आलेले आहे, कारण वेळोवेळी केलेल्या तक्रारींची या HR नं दखल घेतली नाही. आपण लक्षात घ्या की आता कायद्याचा बडगा या HR वरती सुद्धा पडणार आहे. आणि महिला बाल विकास मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मागणी आम्ही अशी करणार आहोत की या IT कंपन्यांचं पेव महाराष्ट्रामध्ये फुटलेलं, आपण गुंतवणूक म्हणून त्यांचं खूप स्वागत करतो, पण या चकचकीत इमारतींमध्ये, AC ऑफिसेसमध्ये अशा पद्धतीनं लव जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, जबरदस्तीनं धर्मांतर, काम काढून घेणं, कामावरून काही दिवस कमी करणं, अशा पद्धतीचा दबाव, फेवर्स करून म्हणजे अधिकच्या सुट्ट्या देऊन, अधिकचा पगार वाढवून देऊन, चांगल्या पदावर नेमणूक करून, अशा पद्धतीनं आमिष दाखवून धर्मांतर जर केलं जात असेल तर हे गंभीर आहे. बरं, दुसरीकडे या कंपनीमध्ये एका विशिष्ट धर्माचा एक माणूस आधी कामाला लागतो, तो वरिष्ठ पदावर जातो, मग आपल्याच धर्मामधले आपले समविचारी कट्टर लोक जिहादी तिथं बोलवतो, त्यांचा एक गट तयार करतो आणि 8-8 वर्ष हे लोक एका ठिकाणी राहतात. या मल्टीनॅशनल कंपन्यांना झालं काय? तुम्ही इथं पैसे कमवायला आलाय, पण इथं सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा अपमान करून जर धर्मांतर होत असेल, या कंपन्यांना टाळं लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कडक कायदा याच्यामध्ये केला गेला. नाशिकचं प्रकरण हे सगळ्यांना उदाहरण ठरेल अशी कडक शिक्षा याच्यामध्ये होईल. या HR ला सुद्धा सहआरोपी करून गुन्हा दाखल केलेला आहे. 6 जणांना अटक केलेली आहे. याच्यामध्ये SIT स्थापन केलेली आहे. सखोल चौकशी होणार आहे. यांचा कोण बोलवता धणी आहे का? जसं वेगवेगळ्या धार्मिक संस्थांमधनं पैसे देऊन एक प्रकारचं आपण म्हणूयात प्रायोजित लव जिहादला प्रोत्साहन दिलं जातं. हिंदू धर्मामधल्या वेगवेगळ्या मुलींना जर तुम्ही आणलं तर लाखो रुपये तिथं दिले जातात, त्याकरता बाईक्स दिल्या जातात, खर्च उचलला जातो. तसं या कॉर्पोरेटमध्ये आहे का? आणि एक दुसरं किती म्हणजे काय या लोकांची विचारसरणी आहे की आपला धर्म तेवढाच खरा आणि इतरांचा धर्म खोटा. ज्या पद्धतीनं विशालजी महाराष्ट्रामध्ये घडलंय हे चक्रावून टाकणार आहे. पण महाराष्ट्राचा गृह विभाग या कॉर्पोरेट जिहादची पाळंमुळं नाशिकच्या निमित्तानं, बरोबर आहे, पण या निमित्तानं एक धक्कादायक प्रकार समोर येतो काय? आणि त्यानंतर कॉर्पोरेट जिहाद सारखं सत्य आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं काय? पुन्हा एकदा टार्गेट कोण? तर हिंदू. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा देखील आपल्यासोबत आहे. अजितजी, तुम्ही देखील आहातच. फैजान मिर्झाजी, नाशिकच्या एका कंपनीमध्ये हिंदू तरुणावर नमाज आणि बीफची सक्ती झाल्याचा आरोप आहे. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? धर्मांतर कॉर्पोरेट पर्यंत पोहोचणं, नवीन पिढीला देखील टार्गेट करणं, काय चालू आहे नेमका, हा प्रश्न उपस्थित होतो.
नाशिक प्रकरणात जर धर्मांतर किंवा लैंगिक शोषण हे जे आरोप होत आहेत हे जर झाले असेल तर याविषयी कठोर कारवाई व्हायला पाहिजे, ही भूमिका आहे. बरं. ठीक आहे, पण आज जे चाललं आहे